की हा जो कॉलेज तुम्ही लक्षात ठेवा, मी तुम्हाला खास दाखवतोय. जाताना आपल्याला राईट साईडला लागणार आहे कॉलेज. हा कॉलेज आणि तो मंदिर आपला, जर हा व्हाईट कलरचा कॉलेज तुम्हाला लागत असेल या रस्त्याला, तर नक्कीच समजा आपण आता देवरूपला येतोय आणि तिथून आपल्याला पुढून राईट टर्न मारायचा आहे. याचा अर्थ गाईज बेकार कंडिशन असल्यामुळे आपण पाहू शकताय गाईज, पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. संगमनेश्वर ते देवरूप साखरपा रोड फुल जाम रोड आहे गाईज, तुम्ही स्वतः बघू शकता गाईज. एकदम जाम झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं अडचण होतोय. तर या रस्त्याने ॲक्च्युली रात्रीचा वेळी थोडं जाम झालं, कारण की ॲक्च्युली मित्रांनो ब्रिजचं काम, संगमेश्वरचा बस स्टॉपच्या समोर ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळं आपल्याला थोडीशी अडचण होतोय. बाकी काही विषय नाही, आणि थोड्या दिवसासाठी अडचण आहे, पण त्यानंतर आपल्याला पुढे एकदम खूप सुंदर म्हणून आपल्याला नजारा होऊन जाईल. की आपण वरून जाणार, सर्वांच्या ब्रिजच्या वरून जाणार, त्यामुळे त्याचे काय आपल्याला टेन्शन नाही गाईज. मग त्यानंतर तुम्ही कसे निघणार, कसे जाणार गाईज. तर फायनली आता थोडासा ट्रॅफिकचा आपला बघू शकता तुम्ही, थोडीशी ट्रॅफिकचा आपल्याला थोडासा सामना करावा लागतोय. तर गाईज निघूया आपण, थोडंसं पुढं जाऊया. आपण आता संगमनेश्वरवरून लेफ्ट टर्न घेतला, म्हणजे बस स्टॉप करून देवरूप साखरपा या रस्त्याला आपण लेफ्ट टर्न घेतल्या, म्हणजे सरळ नाही घेत. आता सरळ आपण नेवली फाटा रत्नागिरी तिकडे जातो, ते मेन रोडने आपण तिकडे गेलो नाही गाईज. तर त्यासाठी आपल्याला साखरपा देवरूप कसं जायचं म्हणून तुम्हाला या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. तर बघूया, आणि बघू शकतोय गाईज आपण आता निघतोय, आणि आपल्याला जायचं मित्रांनो संगमनेश्वर टू साखरपा देवरूप या रस्त्यातून साखरपा आपण कसं निघायचं गाईज. तर आपल्याला जाण्यासाठी, तिकडे जाण्यासाठी आपल्याला 2 घाट लागतात मात्र. तर चला जाऊ, 2 घाट की पार करून आपण साखरपाला पोहोचूया, आणि तुम्हाला मी दाखवणार साखरपा देवरूप रोड, आणि प्लस कोल्हापूर हायवे तिकडे पण लागतो, कोल्हापूर जाणारा मार्ग तिथे लागतो मित्रांनो, नाणीज मार्ग. तर तुम्हाला ते दाखवतो, कोल्हापूर रोड साखरपाच्या खाली. तर चला व्हिडिओ पूर्ण पहा, आणि पाहायला मात्र विसरू नका मित्रांनो. मात्र आपल्याला लाईक सबस्क्राईब करा, आणि थोडंसं कमेंट करून आम्हाला सांगा मित्रांनो काय चुकी झाली असेल आणि काय नाही, आणि तुम्हाला काय नक्की कोणती पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणती पाहायची असेल रस्ता, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा, मला कमेंट करून तुम्हाला नक्कीच ते पूर्ण करणार असा मी विषय तुम्हाला देतो आणि प्रयत्न करतो गाईज. तर चला आपण हा रस्ता बघूया, संगमेश्वर ते देवरूप साखरपा रोड. ते देखील नाईट टाइम मध्ये आपण चाललो आहे, आणि नाईट टाइमला आपण रस्ता पाहणार आहे. तर चला रात्रीच्या वेळी आपण रस्ता पाहायला चाललोय. देवरूप साखरपा रोड, साखरपा देवरूप रोड आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहतोय गाईज, ते देखील नाईट शो मध्ये. चला मित्रांनो, नाईट शो याला एक चालू. रस्ता आहे टाकाटक, काय हरकत नाही मित्रांनो, रस्ता टाकाटक आहे, रस्ता चांगला आहे. रस्ता आपल्याला निघणं आहे आणि जाणं आहे गाईज. चला जाऊया. पूर्ण टर्निंग आहे, टर्निंग पॉईंट आहेत, कारण की आपल्याला हा घाट सेक्शन स्टार्टिंग पासून चालू होतं गाईज, आणि असं 2 घाट लागतील आपल्याला पूर्ण साखरपा जाईपर्यंत मित्रांनो. तर चला आपण हे प्रवास करूया, आणि प्रवासात पुढे देखील कसं काय होतं प्रवास हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, गंमत तर नक्कीच होणार आहे गाईज. चहा वगैरे घेऊ आपण, काय हरकत नाही. चला जाऊया आपण आता या घाटातून. हा घाट चालूच आहे गाईज, बघू शकता वेळी वाकडी वळणं सुरुवात झालेली आहे. तर आपण या वळणावरूनच जाणार आहेत गाईज. रस्ता बाकी ओके आहे मित्रांनो, काही तर टेन्शन नाही, आणि एकदमच मक्खन आहे, तुम्हाला देखील माहिती असेल. पण याच्यात तुम्हाला एकच लक्ष ठेवायचं आहे, या रस्त्यात जाण्यासाठी तुम्हाला मात्र स्पीड ब्रेकरचा सामना मात्र जोरदार करावा लागणार आहे, कारण की स्पीड ब्रेकर तुम्हाला अनगणत मिळणार आहे. कारण की मोजता कंटाळणार, पण स्पीड ब्रेकर मात्र संपणार नाही. पण रस्ता नादच नाही, रस्त्याचा नाद अजिबात नाही, खरंच नाही. तुम्ही स्वतः पाहू शकताय रस्ता ओके आहे, थोडासा खड्डे आहे, ठीक आहे, थोडा मोठे खड्डे येणार काहीच त्याचा विषय नाही, पण स्पीड ब्रेकर जाम आहे मित्रांनो. तर चला आपण स्पीड ब्रेकर देखील पार करूया, आणि आपण साखरपाला पोहोचूया. हा आपला मनातला उद्देश आहे, तुम्हाला देखील माहिती आहे, उद्देश मनात पाहिजेच काही. तर निघूया. बघा मच्छीच्या गाड्या देखील ओव्हरटेक म्हणून जातो. बाईकवाला दादा जर गेला असता पटकन, तर आपण हे देखील पटकन गेलो असतो पुढे. कसं आहे, दादाला आपण काय बोलू शकत की दादा रात्रीची वेळ आहे, तोही देखील शांत झालो, तर आपण देखील त्याला सपोर्ट करूया मागून, हरकत नाही. तर चला मित्रांनो रस्ता पार करूया. आपण पहिला पोहोचणार आपण देवरूपमध्ये. तर देवरूपला पाहूया, परंतु एक घाट पहिला, त्यापेक्षा पहिला घाटचा अंदाज आणि घाटची मजा थोडीशी झलकमध्ये घेऊया.
तुम्हाला मध्यंतर तुम्हाला अशी छोटी मोठी गावं येतीलच, तुम्हाला काही विषय नाही. काही काही थोडे मोठे थोडे छोटे वर आल्यानंतर तुम्हाला कोणते नाही कोणती छोटे बाकी गावं आहेतच, बाकी घरं आहेत, तुम्हाला दुकानं आहेतच. पूर्ण तुम्हाला घाट सेक्शन आहे असं काहीच नाही मित्रांनो. तर चला आपण आता हे पण देखील गाव पार करून आपण पुढे देवरूख या गावात जाऊया. आपण फक्त मोठी मोठी मेन गावाचं नावं घेतलेत म्हणून आपण आता देवरूखच्या पुढे चालू. आणि तुम्हाला देखील रस्ता कुठे टर्निंग नाही, कुठे लेफ्ट नाही, कुठे राईट नाही, सरळच निघायचं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, मगापासून बघताय पूर्ण व्हिडिओमध्ये मी बघत आला, अजून देखील लेफ्ट राईट हा रस्ता आपल्याला आढळला नाही आहे. म्हणजे आपल्याला संगमेश्वरवरून निघालो लेफ्ट मारून म्हणजे आपल्याला एक सरळच यायचं आहे. ते पूर्णपणे मी सरळच आलेलं आहे काही, कारण आपल्याला सरळच हा रस्ता पूर्ण साखरपा ते देवरूख हा घेऊन जाईल आपल्याला. बघू शकता मित्रांनो, आपण आता खूप दिवसाचं आल्यामध्ये त्यावेळेला आपल्या हे लाईटी मला इथे दिसत नव्हत्या, तर आता आपल्याला इथे लाईट लावलेल्या दिसतात. या लाईटीचा आनंद होतोय की लाईट जर पूर्ण रस्त्यावर असेल तर आपल्याला कुठेच भीती आहे, कुठे घाबरायची गरज नाही मित्रांनो. कारण लाईट ही अति उत्तम आणि अति चांगली मानली जातो आपण की रात्रीच्या प्रवासाला लाईट पाहिजेच पाहिजे. ही आपली खरंच मन आनंद करतो लाईट पाहून मित्रांनो. या आता आपण थोड्या वेळात देवरूख या गावात पोहोचणार आहोत मित्रांनो. थोडा वेळ उशीर घ्या आणि आपण देवरूखला जाऊया. असे आपल्याला दुकानं रस्त्यात लागलेले भेटतात, बघू शकता. आणि अशी छोटी छोटी गावं आहेत, पण त्यांची मला एवढी माहिती नाही. छोटी गावांची नावं माहिती नव्हती म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. परंतु आपण फक्त मोठी गावाची नावं घेतली आहेत, एक देवरूख आणि साखरपा. आणि आपल्या व्हिडिओचं नाव आहे संगमेश्वर ते देवरूख साखरपा. कसं जायचं रस्त्याने आणि रात्रीच्या वेळी कसा प्रवास करायचा, तर तुम्हाला दाखवतोय रात्रीचा प्रवास आपला कसा चालतोय. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक स्पीड ब्रेकर तुम्हाला लागणार. आणि गाव असं नसं पण तुम्हाला स्पीड ब्रेकरचा सामना नक्कीच करावा लागेल मित्रांनो. आताच्या आता देखील तुम्हाला मी बरेचसे स्पीड ब्रेकर दाखवलेत, त्याच्यातले काही मी सोडलेत पण. तर तुम्ही समजून घ्या स्पीड ब्रेकर किती असतील. आता ही सिटी आणखी छोटी छोटी सिटी लागते मित्रांनो, आनंद होते मन पाहून सिटीला मित्रांनो. जो आपण आता देवरूखमध्ये एंट्री करतोय बघू शकताय, कारण की हा जो कॉलेज तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही तुम्हाला खास दाखवतोय. जाताना आपल्याला राईट साईडला लागणार आहे कॉलेज. हा कॉलेज आणि तो मंदिर आपला, जर हा व्हाईट कलरचा कॉलेज तुम्हाला लागत असेल या रस्त्याला तर नक्कीच समजा आपण आता देवरूखला येतोय आणि तिथून आपल्याला पुढून राईट टर्न मारायचा आहे. याचा हा पुन्हा इथं दाखवतो मित्रांनो, हा कॉलेज आणि हा मंदिर व्हाईट कलरचा आहे. बघू शकता, मी नाव नाही बघितलं. मी माफी मागतोय की माफी नाव न चांगल्या मुलं माफी मागतोय इथं, कारण की मी पण नाव बघितलं नाही. परंतु हा कॉलेज तुम्ही लक्षात ठेवा. हा कॉलेज आल्यानंतर तुम्हाला हा देवरूख लागतोय. देवरूख गाव आलाय आपला. तर आता याचा समजू शकतो तुम्ही मित्रांनो. फायनली गाव मित्रांनो बघू शकता, हा जो गाव आहे तो आपला देवरूख गाव आलेला आहे. आणि इथून आपण आता राईट मारतोय, टर्न राईट मारलेला. आणि इकडे बघा खाली गावात जातो, तो गावात जातो रस्ता. आपल्या गावात न जाता आपल्याला राईट घ्यायचंय मित्रांनो, कारण की गावाच्या बाहेरून हा बायपास जातोय. आणि गावाच्या आतून देखील रस्ता आहे, पण आपण जायची गरज नाही कारण की आतमध्ये सिटी असतं, ट्रॅफिक असतं. त्यापेक्षा आपण बाहेरून जाऊया, बायपास वरून राईट मारूया मित्रांनो. आणि चला आता आपण राईट मारून देवरूख गावाला पण सोडूया मित्रांनो. आपण देवरूख मध्ये आपण फायनली पोहोचलो गाईज, देवरूखला पोहोचतोय मित्रांनो. बघू शकता, तर एक बघूया आता एक 10 मिनिटं आपण तिथे चहाची टपरी उघडी आहे का पाहूया. आणि चहा एक मस्त की झणझणीत घेऊया अशी माझी इच्छा होती चहासाठी. तर पाहूया पण चहा आहे की नाही ती. फायनली मित्रांनो आपल्याला आवडती टपरी मिळाली नाही, कारण की आपली एक नेहमत टपरी होती पंपाच्या समोर होती. तर आपण तिथे राईट मारला, तिथे सरळ आला की थोडासा पुढे आल्यानंतर आपला राईटला पंप लागतो काही. तर पंपाजवळ माझी टपरी होती, माझी म्हणजे तिथे एक टपरी असतो, तिथे बंद होती राईट. तर मग मी काही चहा पिला नाही. आणि जर तुम्हाला तर चहा कुठेही पाहिजे पिऊ शकता तुम्ही, असं काय हरकत नाही. पण तिथे एक छान चहा मिळायचं म्हणून मी तिथे थांबणार होतो, पण तिथं नाही, ती बंद आहे. त्यामुळे मी आता पुढे आलोय. चला निघूया आपण देवरूखला सोडूया. आणि आता साखरपाचा घाट लागणार आणि ते उतरणार. आपण ते आता काम करायचं आपला बॅलन्स आहे. तर चला ते घाट चढून उतरायचं आहे काही. तो जरा घाट मोठा आहे, ते आपल्याला भान असावा. तर पाहू शकता मित्रांनो, थोडासा पुढे आल्यानंतर आपला एक टर्निंग पॉईंट येतोय. म्हणजेच आपल्याला इथून लेफ्ट मारायचं आहे, मेन रोडने जायचं आहे काही. तर राईटला न जाता बघू शकता राईट सरळ जातोय.
ते पालीपाटा निघतो रस्ता, पण तिकडे नाही जायचं आपल्याला, की आपल्याला निघायचं आहे लेपमधून साखरपावरून जायचं आपलं. आता त्यासाठी आपलं लेप मारता आहे, त्यासाठी ओळख म्हणून तुम्हाला हा पंप येते बघू शकता. राईटला पुन्हा एकदा पंप लागतो टर्निंगवर, पंप लागतो गाडी. तर चला आपण निघूया, आपले स्पीड ब्रेकर पाहूया आणि पुढच्या पुढे जाऊया. तर मी पाहू शकता हाच तो पॉईंट आहे. तो हा जो रस्ता जातो इकडे तो आपल्याला सिटीमधून येतोय. देवरूप सिटीचा रस्ता पाहू शकता. हा इथे निघलो असतो आपण, पण आपल्याला सिटीतून न जाता आपण बायपास मार्गे आले. मोठा रस्ता आहे बायपासचा, तर तुम्ही देखील बायपास रोडच पकडा आणि मोठ्या रस्त्याने बाहेर या. तर आपण जरा जाऊया आता पूर्ण देवरूपच्या बाहेर. आपण पद्धतीत पडलोय, आता आपण जाणार आहोत साखरपात उतरायला. चला मित्रांनो, साखरपाचा घाट आपण पाहूया आणि थोडंसं रात्रीचा प्रवास एन्जॉय करून घेऊया. फायनली मित्रांनो बघू शकताय आपण आता साखरपाचा हे घाट देखील उतरतोय आणि उतार पूर्ण कंप्लीट झालेला आहे गाईज. हा बघा आपला कंप्लीट पोहोचतोय खाली. तर आता इथून तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, इथून जर तुम्ही राईट टर्न घेताय तर आपण रत्नागिरी, राजापूर, वाटूल व आपला मुंबई हायवे तिकडे लागतोय. राईट घेतला तर गाईज, आणि इथून जर लेफ्ट मारताय तर तुम्ही बघू शकताय तुम्ही कोल्हापूर या दिशेला जाणार मित्रांनो. तर आपण अशा प्रकारे आपण आलो आपण खाली, म्हणजे आज तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असेल पूर्ण रात्रीचा प्रवास, आणि ते म्हणजे 2 घाट चढ उतर करून आपण पूर्ण साखरपात आलो आहेत. तर असा असतो रात्रीचा प्रवास, काही घाबरायची गरज नाही, काही विषय नसतो मित्रांनो. बिंदास राहायचा आणि बिंदासी देखील एन्जॉय करा, रस्त्यात बिंदास ड्रायव्हिंग करा. फक्त सपोर्ट सर्वांना द्या, सर्वांना करा. काय अडचण असेल, काय अपघात झाला असेल तर नक्कीच थांबवून प्रत्येकाला मदत करा. असंच असतं प्रवास आणि असंच असतं आमची ड्रायव्हिंग लाईफ. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पहिला संगमेश्वरवरून आलो आपण देवरूपमध्ये. देवरूपवरून आपण आलो साखरपा रोड. त्या साखरपा रस्त्याला आपण लागलो होतो आणि आपण तुम्ही बघितला टी पॉईंट पूर्ण घाट उतरल्यानंतर टी पॉईंट लागला आपल्याला. तो टी पॉईंट होता तुम्ही नक्कीच बघा, राईटला आपला साखरपा रोड होता, म्हणजेच आपला रत्नागिरी साईड म्हणजे मुंबई रोड हायवे लागतो आपला, आणि लेफ्ट साईडला होता तो कोल्हापूर हायवे. म्हणजे कोल्हापूरला आपण जाऊ शकतो. तुम्ही तिकडनं त्या रस्त्याने मार्गाने तुम्ही जाऊ शकता. तर कसं वाटलं आपल्या या ब्लॉगामध्ये, कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो, आणि कशी वाटेल ते पण तुम्ही नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, कोण कुठून कुठे बघते ते तरी मला सांगा कमेंट करून आपल्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये वाट बघतोय मी, आणि नक्कीच मला कळेल की बाबा माझी व्हिडिओ कल्याण, ठाणा, मुंबई, पुणे अशी आपले मित्र पाहतात, म्हणून मला नक्कीच बघायचं मित्रांनो कोण आणि माझी व्हिडिओ कुठे कुठे जाते मित्रांनो. नक्कीच पहा, नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा, नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. या व्हिडिओमध्ये मी वाट पाहतोय, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मी जो कमेंट केलेलं त्याचं मी नाव आणि त्यांचं पूर्ण एक स्टिकर मग लावून देईन की दादाने मला कमेंट केली होती. दादा माझा एकाना व्हिडिओ बघतो, म्हणजे माझ्या मनाला एक जीवाला एक आनंद होईल की माझी खरंच व्हिडिओ पाहतात माझे मित्र लांब कारण की सर्व बघतात, मला कोण कमेंट कोण लाईक पण मित्रांनो करत नाही मित्रांनो. पण आता एक विषय आहे की तुम्ही तरी मला आता या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की मित्रांनो की मी तुझी व्हिडिओ मी इकडनं पाहतोय तिकडनं वाव कडक गाईस. नक्कीच वाट बघतो मी, आणि नक्कीच असं सपोर्ट करा, नक्कीच लाईक करा, नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, असे व्हिडिओ घेऊन येऊ. कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो? थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.